खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्यावर मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स समधे खुशी घेऊन जारी. भडवले ते बोरिवले या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा अचानक अंत झाल्याची घटना घडली. रवींद्र बाबूराव चव्हाण, वय 55, राहणार घाटकोपर असे प्रवाशाचं नाव असून ते पत्नी समवेत मुंबईकडे जात होते. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली, मात्र इंदापूरच्या पुढे आल्यानंतर पत्नीनं उठवण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. याची माहिती चालक वाहकांना देण्यात आली. बस तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आली, मात्र डॉक्टरांनी त्यांना घोषित केलं. या घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अलिबागमधील नागरिकांनी जानेवारी 2025 मध्ये व्यवसायासाठी मिंटिफाय फिनव्हर्स लिमिटेडकडून 11% व्याजानं 7 वर्षांसाठी कर्ज घेतलं होतं. मात्र अवघ्या 6 महिन्यातच संपूर्ण कर्जफेडीचा तगादा लावला जात असल्याची तक्रार करण्यात आली. हप्ते उशिरा भरल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी, नोटिसा तसंच घरापर्यंत येऊन दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्जदारांनी केला. या प्रकरणी मनसेचे तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांना त्रास देणं थांबवावं, अन्यथा मनसेच्या शैलीत उत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय. इराण, अमेरिका, इस्रायल संघर्षामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने म्हसळा तालुक्यात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली. काही व्यावसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरही सुमारे 45 दिवसांनी मिळणार असल्याची माहिती मिळत असल्याने गृहिणींमध्ये चिंता वाढली आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास हॉटेल व्यावसायिक, महिला वर्ग आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. माणगाव शहराच्या विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे तसंच शहरातील सौर हायमास्ट पथदिव्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. माणगाव इंदापूर बायपास रस्ता अंतिम टप्प्यात असून 31 मे पर्यंत प्रवाशांसाठी खुला होईल अशी माहिती त्यांनी दिली. तसंच इंदापूर आणि माणगाव येथे पर्यायी मार्गासाठी मंजूर 22 कोटी रुपयांच्या निधीतून कामं पूर्ण केली जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीनं बेलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. यावेळी कोकण विभागीय संघटक आणि परिवहन समिती सदस्य अभिजित पेडणेकर, गोपाळराव गायकवाड, मंडळ अध्यक्ष अजय सिंह, प्रमोद जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. अलिबाग शहरात गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं. अनेक हॉटेल, खानावळ आणि नाश्त्याच्या गाड्यांवरील व्यावसायिकांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागत असून काहींनी चुलीचा तर काहींनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केलाय. अलिबाग शहरात 25हून अधिक हॉटेल आणि खानावळ आहे. पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची नेहमीच गर्दी असते. व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी अनेकांनी पारंपरिक चूल आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला असल्याचं चित्र दिसतंय. म्हसळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन मनवे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान सभापती पद अनुसूचित महिला आरक्षणासाठी राखीव असल्याने त्या प्रवर्गातील सदस्य उपलब्ध नसल्यामुळे ते सध्या प्रभारी सभापती म्हणूनही कामकाज पाहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मनवे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसंच माजी कृषी सभापती असल्याने त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत इंदापूर विभागातील 31 गावातील नागरिकांना विविध प्रशासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी माणगाव आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंत्री आदिती तटकरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार विपिन लोकरे उपस्थित होते. नागरिकांना जात आणि उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड, डिजिटल 7/12 आदी 137 दाखले तसंच लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, गरोदर माता किट आणि विविध योजनांचा लाभ देण्यात आला. माणगाव मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रेंड सर्कलच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही फार्मा फॅमिकल गेट टुगेदर अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कामाच्या तणावातून विरंगुळा मिळावा या उद्देशानं हा उपक्रम राबवला जातो. यंदाच्या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला असून सुमारे 180 वैद्यकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉक्टर, केमिस्ट, डिस्ट्रीब्युटर आणि पॅथॉलॉजी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही स्पर्धेला उपस्थिती लावली. कार्यक्रमात धनलक्ष्मी मेडिकलचे मालक परेश राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पेणबळावली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मेघा इंजिनिअरिंग विरोधात केलेल्या आंदोलनाला यश मिळालं असून कंपनी व्यवस्थापनानं आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आणि साखळी उपोषण करण्यात आलं होतं. त्यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या माध्यमातून कंपनीकडून लेखी आश्वासन देण्यात आलं. रॉ वॉटर टनेलमधील पाणी पाईपलाईनद्वारे खाडीत सोडणं, बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय घेणं तसंच पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना या मागण्या मान्य करण्यात आल्या. भाजप नवी मुंबई यांच्या वतीनं आयोजित आमदार चषक 2026 क्रिकेट स्पर्धेचा सांगता समारंभ कैलासवासी गणपत शेठ तांडेल मैदान येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत बेलापूर मतदारसंघातील 24 संघांनी सहभाग घेत रोमांचक सामने रंगवले. स्थानिक तरुण खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं, असं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितलं. स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मैदानावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषिक देऊन समारोप करण्यात आला. पेण शहरातील 2 स्कूटी चोरी प्रकरणाचा छडा लावत पेण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबू वय 42 राहणार मराठा आळी नागोटणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पेण भाजी मंडईतील निधी ट्रेडर्स दुकानासमोर उभी असलेली लाल रंगाची होंडा ऍक्टिव्हा स्कूटी MH06 CB 1084 9 मार्च रोजी चोरीला गेल्याची तक्रार राजाराम म्हात्रे यांनी दिली होती. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने आणखी एका ज्युपिटर स्कूटी चोरीची कबुली दिली. सुमारे 45,000 रुपयांच्या 2 स्कूटी जप्त करण्यात आल्या असून दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.